तू असतीस तर भाग 11. दुसऱ्या दिवशी तो त्याचे प्रोजेक्ट्स वगैरे रेडी करून CV अपडेट करायला घेतो. सुप्रियाचा त्याला कॉल येतो, पण तो उचलत नाही. प्रणवसोबत झालेलं बोलणं त्याला सारखं आठवत असतं. आता परत नवीन प्रॉब्लेम यायच्या आत आपण स्वतः सुप्रियाला भेटून सगळं सांगायचं असं तो स्वतःशी ठरवतो. पण त्याआधी मुंबईला जाऊन मनासारखं काम शोधायचं तो ठरवतो. थोड्या वेळाने तो सुप्रियाला कॉल करतो. सुप्रिया विचारते, कामात आहे का तू? कार्तिक बोलतो, हो थोडा होतो, पण आता बोलू शकतो. सुप्रियाला काही सुचत नाही. ते 2 दिवस झाले तुझा कॉल नाही, त्यामुळे मला वाटलं काय झालंय. कार्तिकला पण काय बोलावं सुचत नाही. तो तरी पण बोलतो, हो मी तुला कॉल करणारच होतो. सुप्रियाला कळत नाही कार्तिक इतका सिरियस का आहे. ती जास्त काही न बोलता चालेल तू कर काम, मग बोलूया असं म्हणून कॉल ठेवते. कार्तिकला स्वतःचाच राग येतो. तो असं का वागतोय त्याला नाही कळत. सोमवारी रात्री कार्तिक मुंबईकरता निघणार असतो. तो बॅग पॅक करून आईबाबांचा आशीर्वाद घेऊन निघणारच असतो. तेवढ्यात प्रणव पण येतो. प्रणवसोबत तो बाईकवर निघतो. दोघेही शांत असतात. प्रणव मूड लाईट करण्याकरता त्याला म्हणतो, माझ्यासाठी काहीतरी आणशील मुंबईवरून. कार्तिक हसायला लागतो आणि कार्तिकला सुप्रियाचा कॉल येतो. कार्तिकला सुचत नाही काय करावं, पण तो कॉल उचलतो. सुप्रिया त्याला विचारते, कुठे आहेस तू? कार्तिकला खूप कठीण जातं सांगायला, पण तरी सांगतो, मी मुंबईला निघतोय. सुप्रिया विचारते, असं अचानक आणि तू काही सांगितलं का नाही मला? कार्तिक तिला म्हणतो, मी स्टेशनकडेच निघालोय, तू येऊ शकते का? सुप्रिया, हो मी निघतेच बोलून कॉल कट करते. ती तिच्या डायरीमधून एक एन्व्हलप घेते आणि लगेच निघते. ती खूप फास्ट ड्राईव्ह करत असते आणि तिच्या मनात सतत कार्तिकचा विचार असतो. त्यांनी का नसेल सांगितलं मला जाण्याबद्दल. जवळपास 1 आठवडा होतो, पण कार्तिक मन मोकळेपणाने काहीच का नाही बोलला. या सगळ्यात विचारात ती ड्राईव्ह करत असते. तिथे कार्तिक स्टेशन पोचतो आणि सुप्रियाला कसं सामोरं जाणार हा विचार करत असतो. प्रणवला वाटतं की कार्तिक कामाचा विचार करतोय. तो त्याला प्रोत्साहन करतो, अरे तू नको टेन्शन घेऊ, होईल काहीतरी चांगलंच. बरं तू तुझ्या त्या सिनियरला सांगितलं आहेस ना निघतोय म्हणून? कार्तिक, हो सांगितलंय मी. सुप्रिया पण तिथे पोचते. कार्तिक दुरून येताना तिच्या नजरेत बघत असतो. त्याला तिच्या डोळ्यात नाराजी दिसते. साहजिकच होतं म्हणा. जवळ आल्यावर ती स्माईल करते. कार्तिक तिला प्रणवसोबत ओळख करून देतो. ती त्याला ओळखते. प्रणवला पण तिला भेटून चांगलं वाटतं. प्रणव स्वतःहून त्याला कॉल आल्याचं नाटक करतो आणि थोडं लांब जाऊन उभा राहतो. सुप्रिया कार्तिकच्या जवळ येते. कार्तिक तिला सॉरी म्हणतो. सारखं काम असल्यामुळे नीट वेळ देता नाही आला. सुप्रिया पण त्याला बघून राग विसरून जाते. मी समजू शकते. किती दिवसांनी येणार आता? कार्तिककडे उत्तर नसतं, पण तो म्हणतो, हा महिना तरी जाईल. तूच का येत नाही तिथे? सुप्रिया हसते. आय विश म्हणते. कार्तिकची ट्रेन निघणार असते. सुप्रियाचे चेहऱ्यावरचे हावभाव बदलून जात आहेत. तिला खूप काही बोलायचं असतं पण सुचत नसतं. कार्तिकचं पण तसंच काहीसं होतं. ती त्याला बॅगमधून एक एन्व्हलप काढून देते. कार्तिक घेतो आणि ट्रेनमध्ये चढतो. प्रणव पण त्याला हात दाखवतो. नीट जा असं सांगतो. तो सुप्रियाचा हात हातात घेतो आणि बोलतो, मला खूप काही बोलायचं आहे तुझ्यासोबत. सुप्रियाचे पण डोळे आणि मन भरून येतं. तिला शब्द सुचत नाही. ती काही न बोलता मान हलवते. ट्रेन निघते आणि कार्तिक आणि सुप्रियाचा हात हळूहळू दूर जातो. तो तिला बघत असतो. तिचा स्पर्श अजून पण त्याला जाणवत असतो. ती दूर तिथेच उभी त्याला बघत असते. कार्तिक मुंबईला पोचते. तिथे अंधेरीला एक रूममध्ये त्याचे 5-6 मित्र राहत असतात. कार्तिकचा सिनियर संजय त्याला मित्रांसोबत ओळख करून देतो. ते वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये मीडिया रिलेटेड काम करत असतात.
संजित त्याची ओळख कार्तिक प्रमाणेच कोलकातावरून आलेले 2 जण असतात. त्यात एक कॅमेरामॅन असतो आणि एक जण साऊंडचं काम करणारा असतो. ते पण रोज लोकांना भेटून काम शोधत असतात. संजित कार्तिकला बोलतो, हे पण 2 दिवस आधीच आले आहेत काम शोधायला. तू पण यांच्याकडून काही कॉन्टॅक्ट मिळतात का बघ. मी पण काही लोकांसोबत बोलून ठेवतो. कार्तिक त्याला थँक्स बोलतो. कार्तिकला काही कॉन्टॅक्ट्स मिळाले असतात. तो त्या लोकांना कॉल करून बघतो. त्याला एकही चांगला रिस्पॉन्स मिळत नाही. आमची टीम आहे, गरज पडली तर सांगू, सध्या प्रोजेक्ट्स नाही आहेत, असे कारण ते त्याला सांगतात. एका व्यक्तीला तो भेटायला जातो, पण त्याला भेटून बोलून त्याला फक्त मानसिक त्रास होतो. ते कार्तिकने केलेलं काम पण बघायला तयार नसतात. इन्स्टिट्यूटमधून शिकून आलेले लोक त्यांना नको असतात. त्यांचा चित्रपटाकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप जुना आणि खुलचट असतो. त्याला वाईट वाटतं अशा लोकांसोबत डील करावं लागते. त्याला हैदराबादला बघितलेल्या फिल्म कल्चर आणि तिथल्या फिल्म मेकर्स आठवतात. तो रोज जाऊन लोकांना भेटत असतो. लोकांना त्याने केलेल्या काम दाखवत असतो. असे करता करता काही दिवस जातात. त्याच्यासोबत आलेल्या दोघांना पण काम मिळतं, पण कार्तिकला कुठेच काही काम मिळत नाही. कार्तिक थोडा हताश होतो. संजितला पण हे लक्षात येतं. तो त्याला समजावून सांगतो, बघ, इथे लोक खूप आहेत आणि काम खूप कमी आहे. मी आलो तेव्हा मी पण सेम प्रॉब्लेम फेस केला. एक पर्याय असा आहे की तू दुसरं काही काम करता करता प्रयत्न करत राहा. कार्तिक त्याच्या बोलण्यावर विचार करायला लागतो. तिकडे सुप्रियाला तिच्या एका मुंबईच्या नातेवाईकाच्या मुलीचं लग्नाचं आमंत्रण येतं. तिला ते बघून खूप आनंद होतो. कार्तिकला भेटायची ही खूप चांगली संधी तिला मिळणार असते. ती कार्तिकला सरप्राईज द्यायचं ठरवते. त्याला न सांगता ती सगळा प्लॅन करते आणि मुंबईला जायचं ट्रेन तिकीट काढते. कार्तिकचा प्रत्येक दिवस कठीण होत असतो. त्यांनी या गोष्टीचा कधी विचार केला नसतो. इतकी मेहनत घेऊन त्यांनी स्वतःला तयार केलं असतं, पण त्याला काम द्यायला कोणीच तयार नसतं. सिनेमाची भीषण स्थिती त्याला माहीत झाली असते. त्याच्यासोबतचे बऱ्यापैकी लोक हिंदीमध्ये काहीतरी साऊंड, कॅमेरामॅन आणि VFX आर्टिस्ट अशा कामांमध्ये असतात. त्यामुळे त्यांना काम मिळायला सोपे जाते. कार्तिकजवळचे पैसे पण संपत आलेले असतात. काम नाही मिळालं तर त्याला परत जाण्यावाचून पर्याय नसतो. या सगळ्या गोष्टींचा कोलाहल त्याच्या मनात सुरू असतो. नमस्कार मंडळी, तुम्हाला जर या कथेचा हा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तसाच पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.